नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अभय. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत द ऑल न्यू ब्रेझाचं आहे मित्रांनो. फेसलिफ्ट वेरियंट आहे 2026 मधलं. या मॉडेलमध्ये मित्रांनो आपल्याला एक टर्बो हे दिलेलं आहे, इंजन दिलं आहे, ज्यामध्ये आपल्याला 170 न्यूटन मीटरचा टॉर्क दिला आहे. छोटा पॅकेट बडा धमाका आहे मित्रांनो. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. की पहा मित्रांनो, टिपिकल मारुती सुझुकीची की आहे. यावरती लॉकचं बटन आणि अनलॉकचं बटन दिलं आहे. बॅकने आपल्याला सुझुकीचा लोगो दिला आहे, ब्ल्यूमध्ये पाहू शकता तुम्ही. गाडीचा फ्रंट पाहिला तर तुम्ही पाहू शकता किती मस्क्युलर असा फ्रंट दिला आहे. टर्बो वेरियंटमध्ये मित्रांनो आपल्याला तुम्ही रेडमध्ये लाईनिंग पाहू शकता इथे. आणि टॉप मॉडेलमध्ये आपल्याला मित्रांनो 360 डिग्री कॅमेरा पण दिलेला आहे, इथे पाहू शकता. खाली पाहिलं तर आपल्याला इथे प्रोजेक्टर बेस फॉगलाईट दिले आहेत आणि फ्रंटला आपल्याला 4 पार्किंग सेन्सर आहेत मित्रांनो. हेडलाईट आपल्याला प्रोजेक्टर बेस दिले आहेत फुल LED मध्ये. आणि आपल्याला इथे पाहू शकता तुम्ही टर्न इंडिकेटर पण दिले आहेत LED मध्ये. गाडीचा साईडचा लुक पाहिला तर मित्रांनो आपल्याला इथे पहा, साईडनं आपल्याला इथे क्लॅडिंग दिली आहे, रेडमध्ये इन्सर्ट दिले आहेत. टर्बो वेरियंटमध्ये आहेत मित्रांनो हे. गाडीचा अलाव्हील पहा मित्रांनो आपल्याला इथे. समोरती आपल्याला इथे डिस्क ब्रेक दिले आहेत आणि मागच्या साईडला ड्रम ब्रेक दिले आहेत. 198 mm गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स दिला आहे. 16 इंचीचे आपल्याला अलाव्हील दिलेले आहेत मित्रांनो. इथे पाहिले तर आपल्याला टर्न इंडिकेटर दिले आहे ORM वरती. आणि इथे 360 डिग्री कॅमेराचा इथे तुम्ही पाहू शकता. इथे पाहिलं तर आपल्याला ब्लाइंड स्पॉट मॉनिटर पण दिला आहे, इथे मिररवरती पाहू शकता. आणि वरती पाहिलं तर आपल्याला रूफ रेल दिलेली आहे. या मॉडेलमध्ये आपल्याला इथे रिक्वेस्ट सेन्सर पण आहे मित्रांनो टॉप मॉडेलमध्ये. साईडला पाहिलं तर तुम्हाला इथे रफ ब्लॅकमध्ये इथे तुम्हाला हे पाहू शकता नवी डिझायनिंग दिलेली आहे. 3 इन्सर्ट आहेत मित्रांनो याच्यात, रेड ब्लॅक. खाली पाहिलं तर स्किड प्लेट सारखं दिलं आहे थोडाफार डिझाईन. बॅकने लुक पाहिलं तर मित्रांनो असा बॅकने जास्त काही चेंज केले नाहीत मित्रांनो. तुम्हाला ओळखू येणार नाही न्यू ब्रेझा आहे की ओल्ड ब्रेझा आहे. फक्त या मॉडेलमध्ये जोडलं मित्रांनो हे टर्बो पाहू शकता. टर्बो बूस्टर जेट हे जोडलेलं आहे आणि स्मार्ट हायब्रिड पण आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला टर्बो मॉडेलमध्ये चांगली मायलेज पण भेटणार आहे. चला आता आपण गाडीचा बूट स्पेस चेक करून घ्या. दिला आहे ते पाहिले तर आपल्याला इथे 328 लिटरचा बूट स्पेस दिला आहे मित्रांनो. खाली पाहिले तर आपल्या इथे पंक्चर रिपेअर किट दिली आहे मित्रांनो. स्पेअर टायर गायब केले आहे मारुती सुझुकीने. पार्सल ट्रे दिलेला आहे. चला आपण बॅक साईडला बसून पाहूया मित्रांनो सिटिंग वगैरे कशी आहे ते. आणि आपल्याला इथे 45 लिटर जवळपास फ्यूल टँक दिलेला आहे, 45 लिटरचा. पाहिले तर आपल्याला मित्रांनो 2 AC वनचे पोर्ट दिले आहेत. आणि खाली पाहिले तर आपल्याला एक टाईप C मध्ये आणि एक USB पोर्ट आहे मित्रांनो. आणि थोडं सेंटरला हंप मोठा आहे, पण सर्वात जास्त सेगमेंटमध्ये मित्रांनो ब्रेझाच आपल्याला चांगल्या पद्धतीने कम्फर्टेबल पद्धतीने बॅक साईडला सिटिंग ऑफर करते मित्रांनो. आणि सीटा पाहिल्या तर मित्रांनो पूर्ण अशा लेदरमध्ये ऑफर केल्या आहेत. हे तुम्ही पाहू शकता. इथे आपल्याला थोडं हे फॅब्रिकमध्ये आहे मित्रांनो. सेंटरला आपल्याला इथे आर्मरेस्ट दिले आहे, यावरती 2 कप होल्डर दिले आहेत. इथे पाहिलं तर आपल्याला हे दिलेलं आहे मित्रांनो, मॅगझिन होल्डर वगैरे दिलेले आहे. आणि हेडरूम वगैरे पाहू शकता तुम्ही, चांगल्या कम्फर्टेबल पद्धतीने दिलं आहे. चला आपण ड्रायव्हर साईड बसून पाहूया मित्रांनो गाडीमध्ये काय दिले ते. इंटिरियर पहा मित्रांनो, नवीन ब्रेझाचं हे इंटिरियर कसं असं चांगल्या पद्धतीने दिले आहे हे तुम्ही पाहू शकता. पियानो ब्लॅक फिनिशिंगमध्ये दिले आहे. हे मित्रांनो अगोदरच्या मॉडेलमध्ये थोडं वुडन टेक्स्चरमध्ये होतं. या मॉडेलमध्ये आपल्याला इथे थोडं कॉफी कलरमध्ये दिलेलं आहे. चांगलं असं प्रीमियम टचमध्ये आपल्याला इथे इंटिरियर दिलेलं आहे. स्टेअरिंग व्हील पाहिलं तर असं थोडं फ्लॅट बॉटममध्ये स्टेअरिंग व्हील दिलं आहे. हे पाहिलं ना मित्रांनो, थोडं इथे पियानो ब्लॅक फिनिशिंगमध्ये दिलं आहे. चांगल्या पद्धतीने प्रीमियम टच येत आहे या गाडीला. असं लेदर रॅपिंगमध्ये आहे पूर्ण. इथे पाहिलं तर व्हॉल्यूम अपडाऊन करण्यासाठी बटन दिले आहे, तर मोड वगैरे चेंज करण्यासाठी, कॉल वगैरे आला तर उचलण्यासाठी या साईडला बटन दिले आहेत मित्रांनो. आणि या मॉडेलमध्ये आपल्याला टॉप व्हेरियंटमध्ये आपल्याला मित्रांनो क्रूज कंट्रोलचे पण बटन दिले आहेत, इथे पाहू शकता. इथे पाहिलं तर ऑटोमॅटिक हेडलाईटचे बटन दिले आहेत. या साईडला वायपरचे बटन. स्पीडोमीटर पाहिलं तर मित्रांनो टिपिकल मारुती सुझुकी सारखा स्पीडोमीटर दिलेला आहे. वरती पहा मित्रांनो आपल्याला इथे हेड्स अप डिस्प्ले दिला आहे या मॉडेलमध्ये. आणि 10 इंची टचस्क्रीन दिली आहे, ज्यामध्ये आपण अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले चालू शकता. बिल्ट इन ॲलेक्सा आहे मित्रांनो. आणि गाडीमध्ये आपल्याला 360 डिग्री कॅमेरा पण दिलेला आहे, हे पाहू शकता. याची क्वालिटी पण तशी नो डाऊट चांगली दिलेली आहे. सेंटरला आपल्याला न्यू स्टाईलने मित्रांनो विक्टोरियसमध्ये कसे AC वनचे कंट्रोल दिले आहेत, तसे न्यू स्टाईलने आपल्याला इथे कंट्रोल दिले आहेत. आणि खालती पाहिलं तर आपल्याला 12 वॉटचा एक पोर्ट दिलेला आहे आणि इथे USB पोर्ट. आणि इथे सेंटरला मित्रांनो आपल्याला वायरलेस चार्जिंगचं पण हे दिलं आहे, पॅड दिलं आहे. यामध्ये आपण मोबाईलचे वायरलेस चार्जिंग करू शकतो. आणि नवीन म्हटलं तर मित्रांनो या मॉडेलमध्ये आपल्याला ब्रेझामध्ये प्रत्येक मॉडेलमध्ये आपल्याला 6 गेअर ऑफर केले आहेत. आता अगोदरच्या मॉडेलमध्ये मित्रांनो आपल्याला 5 गेअर दिले होते, पण आता 6 गेअर असल्यामुळे गाडीचं आपल्याला ॲक्सलरेशन म्हणा आणि मायलेज म्हणा एक चांगलं भेटेल मित्रांनो. सेंटरला आपल्याला इथे पाहिलं तर व्हेंटिलेशनचं पण बटन दिले आहेत. ड्रायव्हर साईड आणि को ड्रायव्हर साईड आपल्याला व्हेंटिलेटेड सीट दिले आहेत. सेंटरला आपल्याला आर्मरेस्ट दिलेला आहे, 2 कप होल्डर, स्टोरेज एरिया दिला आहे थोडाफार. आणि इथे पाहिलं तर हँडब्रेक दिलेला आहे. साईडला इथे ग्लब बॉक्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये कंपार्टमेंट आहेत मित्रांनो. आणि कूल्ड ग्लब बॉक्स आहे, इथे पाहू शकता तुम्ही, कूल्ड ग्लब बॉक्स दिलेला आहे.
हे डिझाईन वगैरे पाहायला मित्रांनो एकदम चांगलं असं प्रीमियम टच दिलं आहे, एक सॉफ्ट टचमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. कॉफी कलर असं थोडंफार दिलेलं आहे. ऑटोमॅटिक आयरम दिलं आहे, सनग्लास होल्डर आहे यामध्ये इथे, आणि सनरूफ पण आहे मित्रांनो या मॉडेलमध्ये आपल्याला. हे पाहू शकता पूर्ण गोष्टी दिल्या आहेत मित्रांनो आपल्याला. इथे तिकीट होल्डर आहे, या साईडला पण तिकीट होल्डर सोबत मिरर दिले आहे मित्रांनो. लाईट वगैरे नाही आहे, वरती लाईट आहे पहा मित्रांनो इथे. चला राहिलं फक्त मित्रांनो आपल्या गाडीचे प्राइसिंग आणि इंजनचं स्पेसिफिकेशन. चला आपण गाडीच्या बाहेर जाऊन पाहूया. हे पहा मित्रांनो आपल्याला इथे 1 लिटरचं बूस्टर जेट इंजन दिलं आहे, जे की अगोदर फ्रॉंक्समध्ये होतं मित्रांनो. खालती पाहिले तर पूर्ण कवरिंग दिली आहे मित्रांनो, वरती इन्सुलेशन पण दिलं आहे. नवीन ब्रेझामध्ये मित्रांनो आपल्याला 1 लिटरचं 3 सिलेंडर टर्बोचार्ज इंजन दिलं आहे, 110 PS आणि 170 न्यूटन मीटरचा टॉर्क दिला आहे. त्यामुळे मित्रांनो आता ब्रेझा पण आता फ्रंट टू ड्राईव्ह झाली आहे. अगोदर लोक म्हणत होते मित्रांनो ब्रेझा फ्रंट टू ड्राईव्ह वगैरे नाही, ज्याला फ्रंट टू ड्राईव्ह गाडी पाहिजे असेल त्यांनी व्हेन्यूचं टर्बो कन्सिडर वगैरे करायचं. पण आता तसं काही राहिलं नाही मित्रांनो. ब्रेझा पण आता फ्रंट टू ड्राईव्ह झाली आहे. आणि ब्रेझाची मित्रांनो तुम्हाला ऑन रोड प्राइसिंग आणि एक शोरूम प्राइसिंग तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.